जयंत, अरे सांग तरी नक्की काय सरप्राईज आहे? आरामात अजून फक्त 3-4 पायऱ्याच आहेत. बरं, उघडू डोळे. आता ही फक्त शेवटची पायरी. हळू. इथे येस. इथे. आर यू रेडी? केव्हापासून रेडी आहे मी? सांग आता तरी, उघडू का डोळे? येस. उघड आता. आई, बाबा, आजी. आई, 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 जयंतने सांगितलं ना? अगं हो तर, म्हणून तर तडक निघून आलो बघ आम्ही. चालू तुला काय सांगू, आज मी इतकी आनंदात आहे, इतकी आनंदात आहे. अगं माझी गोडुली इतकी गोड बातमी इतक्या लवकर देणार आहे याचा आम्ही विचारच केला नव्हता. खरंच अगं आमच्या छोट्याशा बाळाला आता बाळ होणार आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. माझा तरी कुठे बसतोय? नाही, मला ना आतून आतून खूप छान वाटतंय. अगं वाटणारच. हे 9 महिने प्रत्येक बाईच्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर महिने असतात बघ. प्रत्येक क्षण खास असतो आणि हा प्रत्येक क्षण तू अगदी आनंदात जगायचा. हो आई, पण खरंच थँक्यू, तू इथे आलीस त्यासाठी. आमचे काय आभार मानतेस? आभार आमच्या जावई बापूंचे मान. अगं ते आले, ते आम्हाला इथे घेऊन आले. थँक्यू जयंत, खरंच या क्षणी मला आईची सगळ्यात जास्त गरज होती. थँक्यू आई. तुम्ही इथे आलात, पण मग आपल्या घरी सगळं ठीक आहे ना? इकडची नको काळजी करू तू. म्हणजे आता सगळं नाही सांगत बसत तुला, पण इतकंच सांगते की घरात जो दोर बांधला होता ना तो काढला. खरंच आई, आता सगळं छान होणार आहे ना? म्हणजे हो जानवी, आता सगळं छान होणार आहे. आजी, अगं ठमे, आता असं वाकायचं नाही. पुढचे काही दिवस नमस्कार नाही केलास तरी चालेल, मी तुला आशीर्वाद कायम देईन बघ. बोला रवी मुजुमदार. नमस्कार गाडे पाटील साहेब. क्या बात आहे. मला वाटलं तुम्ही माझा कॉल उचलणारच. काय काम होतं तुमचं? संपतराव, कामाशिवाय फोन करायला मी का तुमचा फॅमिली मेंबर आहे का? ऑफकोर्स खूप महत्वाचं काम होतं. बोला. नाही, आपल्या पहिल्या भेटीची आठवण करून द्यायला फोन केला होता. तुम्हाला लक्षात नसेल कदाचित, पण ती भेट खूप मेमोरेबल आहे माझ्यासाठी. त्या दिवशी असाच पावसाळी वातावरण होतं. तो पाऊस पडत होता. तुम्ही तुमच्या गाडीतनं येत होता आणि समोरून एक काळ्या रंगाची गाडी येत होती आणि कुणाला काही कळायच्या आतच व्हेरी सॅड. नक्की काय काम आहे तुमचं? क्या बात है संपतराव, स्ट्रेट टू द पॉइंट. ठीक आहे, मुद्द्याचंच बोलतो. मला आनंदचा ताबा हवा. पण पण बीण काही नाही संपतराव. पॉलिटिशियन आहात हो तुम्ही. पण बीणची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही. कसं आहे, हे तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये की त्या ऍक्सिडेंटची एकमेव आय विटनेस पोरगी
तुमच्या घरात राहतो. चुकून जर का त्या पोरीने तुम्हाला ओळखलं तर या ऍक्सिडेंटचं खापर तुमच्या माथ्यावर फुटायला वेळ लागायचा नाही हो. खरंच की ती मुलगी माझ्याकडे एकटक बघत होती. तिला संशय तर आला नसेल ना? पण तुम्हाला माझा पुळका येण्याचं कारण? संपतराव, खरे राजकारणी शोभलात तुम्ही. तुम्हाला तर माहितीच आहे, हा रवी मुजुमदार कुठलंही काम स्वतःच्या फायद्याशिवाय करतच नाही. पण कसं आहे, सगळे डिटेल्स जर आत्ताच सांगत बसलो तर उशीर होईल नाही का? हो, पण त्या मुलीचा ताबा मी कुठून तुम्हाला देऊ? याबद्दल तुम्ही भावनाशी बोला ना. संपतराव, भावनाशी बोललो असतो, पण इलेक्शनला भावना उभी नाहीये नाही का? नाही ना? राईट. बाकी सुज्ञास सांगणे न लगे. जे मी सांगतोय तसं करा, नाहीतर ऐन इलेक्शन मध्ये पोलीस तुमच्या घरात जेवायला येतील. कळलं? ठेवतो फोन. रवी, अहो अहो ऐका ना. काय? नाही, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी आनंदीबद्दल. बोला पटकन. नाही म्हणजे आनंदीच्या बोर्डिंग स्कूलची फीस जर आपण सिद्धू आणि भावनाला देऊन टाकली तर फार बरं होईल. म्हणजे एकदा ती बोर्डिंग स्कूलला गेली ना की मग आपल्या सिद्धूचा संसार मार्गी लागेल, एवढंच माझं म्हणणं होतं. वा वा रेणुका वा. कधी कधी तुमचं डोकं ना एकदम 100 नंबरी चालतं. हे घ्या पैसे आणि सिद्धूला देऊन टाका आणि म्हणा पाठवा ते आनंदीला एकदाच घराबाहेर. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे पैसे मी तुम्हाला दिलेत पण तुम्ही सिद्धूला देणार हे कोणाला सांगू नका, नाहीतर ताप होईल डोक्याला. आणि खास करून आईला तर बिलकुल बोलू नका, ती अख्खं घर डोक्यावर. नाही नाही सांगणार मी कोणाला. मी खरं तर तुम्हाला तेच सांगणार होते. मी काळजी घेईन. पण हे खूप जास्त पैसे आहेत. तिच्या स्कूल फीला फक्त 1,15,000ची गरज आहे. एवढ्याची गरज नाही आहे. हे ठेवा थोडे पैसे. हो, असू द्या सगळे पैसे. तिच्या काही वह्या, पुस्तकं, ड्रेस वगैरे याला ते पैसे सगळे पैसे खर्च करा आणि एकदाची ती ब्याद आहे ना घराबाहेर काढा. देवा, हा चमत्कार घडला कसा? पण फार बरं झालं. आता आनंदीचं शिक्षणही होईल आणि माझ्या सिद्धूचा संसारही मार्गी लागेल. हा, अरे मया ऐक ना, काही होत आहे का मॅनेज पैसेच? अरे हा, ते सागरकडून होत होते मॅनेज. अरे पण अचानक त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला, त्यांना ऍडमिट केलंय. आता कुठून करून अरेंज काहीच कळत नाही रे भाई. हो का? नाही, ठीक आहे. हा, पण तू टेन्शन घेऊ नको, आमचे प्रयत्न चालू आहेत भाई, होणार सगळं नीट. आपल्याला पण लागणार होतं ना. हो म्हणजे लागणार तर होते, पण नाही, तू सागरला दिलेस ते बरं केलं. म्हणजे त्याला जास्त गरज आहे. मी पण करतो सागरला फोन. आणि ते पैशांचं माझ्या ते बघतो, मी काहीतरी करेन काहीतरी. बरं ठीक आहे, आम्ही पण बघतो काय होत आहे का. हा, कळव आम्हाला काय ते. ठीक आहे, कळवतो मी, बघतो काहीतरी. सिद्धू, ठीक आहे. 2 लाख रुपये.
हे आनंदीच्या बोर्डिंगची स्कूलची फी भरण्यासाठी तुला उपयोगी पडतील आणि ह्यातून थोडे पैसे उरतील. त्यात तुला तिच्या वह्या पुस्तकांसाठी किंवा आणखी काही आणायचं असेल तर ते वापरायला उपयोगी पडतील. आई, तू खरंच हे पैसे आनंदीसाठी आणलेस? हो, मला असं वाटतं की आपल्या वादात उगाच आनंदीचं शिक्षण बंद पडू नये. आई, तुला माहिती तुला तू खूप ग्रेट आहेस. म्हणजे मला माहिती होतं की तू 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 बाकीच्यांसारखी नाहीच आहेस. तू तू तुझा रंग दाखवतो दिसतोय तो खूप बरोबरचा होता आणि आतून आतून तुला खरंच आनंदीसाठी काहीतरी वाटत होतं. तिची काळजी होती. हो ना? म्हणूनच तू आणलेस ना पैसे. हं? आई, मला माफ कर सिद्धू, मी खोटं बोलते तुझ्याशी. पण राजा हे तुझ्यासाठीच चाललंय रे. आनंदी तुम्हा दोघांपासून दूर गेली तरच तुमचा संसार सुरू होईल. आनंदीपेक्षा मला तुझ्या मुलांची आजी व्हायला जास्त आवडणार आहे सिद्धू. जावई बापू, तुम्ही इथे काम करताय आणि मी तिकडे बाहेर आराम करते. मला बाई नाही पटत आहे. मी मदत करू का तुम्हाला? आहा, सॉरी आई, माझ्याकडे तुमच्यासाठी काही काम नाही. वाईटच आहे बाई माझा जावई, ऐकतच नाही सासूचं. जावई बापू, एक सांगायचं होतं. म्हणजे गरोदरपणात ना जिन्यांची चढ उतर जास्त करू नये. आपल्या जान्हवीची खोली वर आहे ना, 3 महिने काळजी घ्यायची असते. हो, मी पण हे वाचलं होतं. आपल्याला तिच्या राहण्याची व्यवस्था खालच्या खोलीत करता येईल का? परफेक्ट. आई, तुमचा जावई वाईट असला ना तरी माझी सासू खूप हुशार आहे. पण आई, तुम्हाला वरची रूम चालेल ना? हो हो, काहीच हरकत नाही. अगदी. जावई बापू, एक बोलायचं होतं, चालेल का? आई, तुम्ही प्लीज सारखं सारखं परमिशन मागू नका. हक्काने बोला ना प्लीज. काय ना, गरोदरपणात ना वरचेवर भूक लागते आणि काहीतरी पौष्टिक खाल्लं तर बरं, नाही का? तेव्हा मला ना आपल्या जान्हवीसाठी काही लाडू बनवायचे होते, फोडणीच्या लाह्या करायच्या होत्या. चालेल का? एकच मिनिट. काय आहे? अगो बाई, जावई बापू, तुम्ही आधीच सुखामेवा आणलाय. मी आता हेच सगळं आणणार होते. पौष्टिक लाडूच करायचे होते. थँक्स टू इंटरनेट आई. मी एक एक गोष्ट वाचून रिसर्च केलेला आहे. कमालच आहे. एखाद्या बाईच्या बाळणपणात तिची इतकी काळजी घेणारा पुरुष दुर्मिळच. खरंच आहे, मी आमच्या बाळासाठी खूप एक्सायटेड आहे. जानूच्या या जर्नीमध्ये मला प्रत्येक क्षण तिच्या सोबत जगायचा आहे. तिला कसलीही कमी पडू द्यायची नाहीये. आमची जान्हवी खरंच खूप नशीबवान आहे. तिला तुमच्यासारखा नवरा लाभला. हे ठेवूया, हे सगळं लागणार आहे मला. बरं, आता हे लाडू तर मी बनवणार. हा,
सिद्धिराज, काय झालं? झाली का पैशांची सोय? तुमचा चेहरा असा का पडलाय? मॅडम हो मगाशी तुमच्या खोलीत आलो होतो ना, तर तुमचा फोन वाजला, तर तुम्ही उचलला. तर आनंदीच्या बोर्डिंग स्कूलच्या मॅडमचा कॉल होता. काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या की असा आनंदीचा फी भरायचा लास्ट डे होता. काय? पण आपल्याला तर त्यांनी वेगळी तारीख सांगितली होती. अहो हो, पण लोकांनी म्हणजे बाकीच्या लोकांनी पटापट पैसे भरले ना, तर त्यामुळे तर फक्त एकच सीट उरली, आणि ते पण आपण लवकरात लवकर पैसे भरले नाही तर दुसरं कोणतरी पैसे भरेल आणि ती पण सीट जाईल. हो, काय बोलताय तुम्ही सिद्धिराज? नाही नाही नाही, माझी मुलगी शाळेत जायलाच हवी. हे बघा, मी एक काम करते. सिद्धिराज, हे बघा, मी आई बांगडा काढते. या बांगड्या घेऊन तुम्ही विका, आणि माझ्याकडे अजूनही काही दागिने आहेत. आपण सगळे दागिने विकूया आणि आनंदींची ऍडमिशन करूया. हे बघा, शिक्षण हाच खरा माणसाचा दागिना असतो. माझ्या मुलीची ऍडमिशन अडलेली असताना मी असे दागिने घालून कसं काय मिरवू? प्लीज ऐका माझं. मॅडम ऐका ना माझा. हे काय झालं? करायला गेलो एक आणि झालं वेगळंच. अच्छा मॅडम, मी आधीच सॉरी बोलतो तुम्हाला. म्हणजे कदाचित आता मी जे काय बोलणार त्यानंतर तुम्ही मला माराल, रागवाल, पण मी मस्करी केली तुमची. म्हणजे जो आनंदीच्या बोर्डिंग स्कूलमधून कॉल आला होता ना, म्हणजे असा कुठला कॉल आलाच नव्हता. मुळात मला तुम्हाला हे सांगायचं होतं की पैसे अरेंज झालेत. चांगली बातमी. तुम्ही चिडताय का आता? सॉरी, गंमत करत होतो. काय? हो सॉरी. तुम्ही मस्करी करत होता? सॉरी. सिद्धिराज, काय चाललंय तुमचं? तुम्हाला काही भान आहे का नाही? कधी कशी मस्करी करू शकता तुम्ही? सॉरी. मला तुमचं काही एक ऐकायचं नाही. सॉरी. मला ऐकायचं नाहीये. तुमचं नेहमीच झालंय. मस्करी करताना कसलं भानच नसतं तुम्हाला. मला काही नाही बोलायचं. मी बोलणारच नाही तुमच्याशी. एकदा ऐकून घ्या ना. मूर्ख, मंद, बावळट, अक्कलच नाहीये तुला. तर काय गरज होती नको ते उद्योग करायची? अरे अरे आत्ता कुठे भावना मॅडम छान प्रेमाने बोलायला लागल्या होत्या आणि तू इथे ढीकभर माती खाल्लीस. मॅडम प्लीज असं नका करू. म्हणजे मला माहिती आहे मी तुम्हाला खूप दुखावलंय. ऐका ना मॅडम, प्लीज असं बोलू नका वगैरे, असं नका करू ना मॅडम. तुम्ही पाहिजे, तुम्हाला जे वाटते ना ती शिक्षा मला द्या. म्हणजे शिक्षा द्यायलाच पाहिजे तुम्हाला. मी म्हणतो मी उठा बशा काढू का तुमच्यासाठी? हां चालेल मॅडम? मॅडम प्लीज काढा उठा बशा. खरंच करायचे? हो मग काढा उठा बशा. काढताय ना? हो. दुसरा पर्याय काय आता? आलिया भोगासी असावे सादर, करावा आदर बायकोचा. काढतो. एक. हां बस. दोन. जेवणी झालं रे, खुळ्यावानी झालं रे. सुंदूर मुंदूर पहाटाला टिपूर टिपूर चांदनो, दिवस येडा गेला कुठ. बांधावर पाय हाती आभाळ गावतया, अपसुकुवार नवा उरात धावतया. पंखा बिगर जीव उडरा. मॅडम चिडला होता ना तुम्ही माझ्यावर? हात का दिलात? हे बरं, तुम्ही मस्करी करू शकता आणि मी फिरकी नाही घेऊ शकत.
अजूनही हात पकडलाय तुम्ही. नाही म्हणजे पहिल्यांदा सांगितल्यावर मी चिडलेच होते, पण मग जो बाप आपल्या मुलीसाठी इतकं काहीतरी करतो त्याच्यावर इतका वेळ कसं रागवणं. अच्छा मॅडम, तुम्ही बागड्या घालू शकता, कारण 2 लाख रुपये पूर्ण. कुठून मॅनेज केलेत? म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार, पण आईने स्वतःहून आणून दिलेत मला हे पैसे. खरंच? हो हो, म्हणजे आईचं म्हणणं होतं की आपल्या या सगळ्या बंधनात आनंदीचं शिक्षण नको थांबायला. पण सिद्धिराज घरच्यांकडून मॅडम, अहो घरचे आणि आई वेगळे आहेत हो. तुम्ही घरच्यांचा नियम आईला नका लावू. खरंच पण 2 लाख? अहो, खरंच हो, आईने खूप मनापासून दिलेत, आणि आईने दिलेल्या गोष्टीचा हिशोब करायचा नसतो. बरोबर आहे तुमचं. ठेवूया आपण हे पैसे. सिंचना मॅडम आहेत का? कोण आहेस तू? सिंचनाकडे काय काम आहे? ते गाडे पाटील साहेबांनी पाठवलं होतं, पैसे द्यायचे. पैसे? पैसे? कसले पैसे? ते आहेत का? एक मिनिट, आलात तुम्ही? पैसे आणलेत ना? हे घ्या. थँक्यू. सिंचना? बाबांकडून पैसे मागवलेस? काय सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना? पैसे माझ्या वडिलांनी पाठवले, ते घेतलेत मी. मग या सगळ्याशी तुमचा काय संबंध हो? माझा काय संबंध? या घरचा कुटुंब प्रमुख आहे मी, मोठा मुलगा. त्यामुळे या घरात काय चालतं ते सगळं कळलं पाहिजे मला. काय आहे? तुम्ही लाख बोलाल, आम्ही मानलं तर पाहिजे ना. आणि तसंही त्या दिवशी आईंना काय म्हणाला होतात तुम्ही? काय? या घरातल्या लोकांबद्दल तुमच्या मनात एक भिंत तयार झालीये ना, हो ना? हा, मग त्या भिंती पलीकडच्या लोकांचं काय चाललंय आणि काय नाही याच्याशी तुमचा काय संबंध? हा ट्रेंड सध्या स्टार्टअप वर्ल्ड मध्ये कमाल चालतोय. हाच बिझनेस करून बघूयात का? पप्पानी पैसे पाठवले, लक्षात ठेव. या पैशातून तू पहिलं कर्ज फेडणार आहेस आणि मग उरलेल्या पैशातून तुझा बिझनेस सुरू करणार आहेस. हे मला अजिबात पटत नसलं तरी आता दुसरा ऑप्शन नाहीये. पहिला डाव भूताचा असं म्हणावं लागेल. बस, फर्निचरचा बिझनेस फेल गेला तर गेला, पण आता मागचं सगळं विसरून नवीन सुरुवात करायला हवी. हो, इकडे या. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय माहितीये? झालंय काय एवढं? काय झालं? अगं, त्या सिंचनाने स्वतःच्या माहेरून पैसे मागवले हरीशचं कर्ज फेडण्यासाठी. अहो, मागवले असतील मग, आणि मला का सांगताय हे सगळं? आणि तुम्ही तरी असं चोरून का ऐकताय? शोभतं का असं? कुणी पाहिलं तर परत वादाला नवीन कारण. एडीएस, तुला सांगू नको तर मग कोणाला सांगू? हा, असेच पैसे जर का तुझ्या माहेरून आले असते, थोडी मदत झाली असती, तर आपलं घर बांधून झालं असतं, आपण राहायला गेलो असतो. तुमच्यासारख्या माणसाला कोण पैसे देणार? तुमचं नशीब की माझ्या आई वडिलांनी त्यांच्या सोन्यासारखी मुलगी तुमच्या पदरी टाकली. कळलं? मी आहे म्हणून टिकले, नाहीतर कोणी संसार केला नसता तुमच्या सोबत. टिकली आहे, माझंच नशीब. चहा दे मला. नशीब काही बडबड करू नकोस, चहा दे. त्याच नको ती बडबड बडबड करत बसायची, सांगितलेलं करायला नको. वीणा,
चहा दे आणि गरम गरम दे, म्हणजे गरम गरम पिता येईल मला. हातात दे कप माझ्या गरम. गरम चहा दे, गरम चहा दे. किती तो चहा गरम प्यायचा? एखाद दिवशी ना गरम चहा यांच्या घशातच गाळते. वीणा. हा देते. हा. आजी जयंत, मी काय म्हणते, आतापर्यंत सगळं ठीक होतं, पण आता कोणीतरी बाई ठेवलीस तर बरं होईल नाही का? आजी ते दुसऱ्यांनी केलेली कामं मला तशी पटत नाहीत. नाही म्हणजे कसं आहे, आता जान्हवीची तुला काहीच मदत होणार नाही. नो आजी, पण तसंही तिला कामं करायला सांगणारच नाहीये. मीच करणार आहे सगळं काही मॅनेज. बर, एखादी बाई काय करेल? इतकं सुंदर काम करतोय हा, इतका आदर्श नवरा कसा काय असू शकतो? नाही म्हणजे बायकोची काळजी घेतोस, तिला काही हवं नको ते बघतोस, इतका कर्तबगार, बोलायला गोड, सासू सासऱ्यांची सुद्धा काळजी करतोयस, त्यांना जपतोयस. खरंच इतकं कोणी आदर्श असू शकतं का? आजी, आदर्श असणं चुकीचं आहे का? नाही नाही, अजिबात नाही. पण तुझ्याकडे बघून मला आश्चर्य वाटलं म्हणून मी सहज बोलून गेले. हो गॉड, मागच्या वेळी यांना माझ्यावर संशय आला होता, तेव्हा मला यांना काशी यात्रेला पाठवावं लागलं. आता परत यांनी काही घोळ घालायला नको. मला आता जानू बरोबर छान संसार करायचाय, बाळ मोठा करायचंय. मला या कशात अडकायचं नाही. जयंत, मला एक कप चहा देशील का? हो, ठेवतो ना चहा. माझ्या हातचा चहा जानूला पण खूप आवडतो. मी मस्त त्यात पुदिना वगैरे टाकतो ना, मस्त चव येते. बर, तुम्हाला पण आवडेल बघा. बाबा पण माझ्या हातचा चहा पिऊन गेले असते तर बरं झालं असतं. अरे पण तो श्रीनिवास आहे, कामाचा अगदी पक्का. तो आता आधी पहिला सासवडला जाईल आणि मग तिकडून तो गॅरेजमध्ये जाईल. बरं झालं लवकर गेला तो, म्हणजे वेळेत पोहोचेल तरी. काय दळवे, आत्ता उगवलात? लोक घरी जायची वेळ झाली आणि तुमचा आत्ता सूर्योदय होतोय. साहेब माफ करा, आज मला यायला उशीर झाला, पण काळजी करू नका. उशीर आलो असलो ना तरी सगळं काम पूर्ण झाल्याशिवाय इथून जाणार नाही मी आज. बस आता तोंड बंद करणे हात चालू. अरे हा साहेब, रोज वेळेत घरी पळत असतोस, आज नाही जायचंय का घरी? आज घरी जायची अजिबात घाई नाही आहे साहेब. का? साहेब माझी बायको गेली आहे माझ्या मुलीकडे. मुलगी आता प्रेग्नंट आहेत ना, म्हणून तिकडे गेली आहे ती. त्यामुळे घरी जाऊन काय करणार? साहेब तुम्ही म्हणाल ना तर आज पूर्ण रात्र काम करू शकतो. बोला. अरे एवढं काम तरी असायला हवं ना इथे. साहेब हे सगळं काम तर मी पूर्ण करीनच, आणि जर तुमची परवानगी असेल तर
ही गाडी सुद्धा रिपेअर करून बघू का? तुला किती वेळा सांगितलंय त्या गाडीला हात लावायचा नाही. अरे गॅरेज मधली सगळी पोरं त्या गाडीला खटारा म्हणतात, भंगार म्हणतात. तूही त्यांना साथ दे, पाहिजे तर वाटेल ते नाव ठेव, पण माझ्या मागे लागू नकोस. साहेब, तुम्हाला नुसतं गाडी रिपेअर करू का हे विचारलं तरी तुम्ही एवढे चिडता. सगळे लोक गाडीला भंगार म्हणतात, नावं ठेवतात, तरी सुद्धा तुम्ही ही गाडी काढून टाकत नाही. याचा अर्थ या गाडीशी तुमचं काहीतरी नाजूक नातं असलं पाहिजे. साहेब, मी काय म्हणतो, तशी ही गाडी नुसती पडूनच आहे. मला एकदा प्रयत्न करू द्या ना. आणि समजा गाडी जर सुरू झालीच तर यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला कुठल्या गोष्टीनं होणार आहे? साहेब, मला फक्त एक संधी द्या. मी तुम्हाला शब्द देतो. समजा माझ्या हातून या गाडीला काही झालं ना तर मी नोकरी सोडून देईन. अहो, इतकंच काय, यापुढे कधीही कुठल्याही गॅरेजमध्ये मी काम करणार नाही, शब्द देतो. अरे पण ती गाडी आणखीन बिघडली तर तू नोकरी सोडून दिल्याने ती रिपेअर होणार आहे का? साहेब, समजा मी हरलो तर माझा स्वाभिमान देखील मला परत मिळणार नाही. आणि त्यामुळे मी हे चॅलेंज घेतल्यामुळे या गाडीची किंमत आता तुमच्यापेक्षाही माझ्याकरता जास्त आहे. आजकाल कोणीही स्वतःकडचं काहीही स्टेकला लावत नाही. सगळ्यांना कामापेक्षा पैशाची पडली आहे. आणि याने तर स्वतःचा स्वाभिमानच स्टेकला लावलाय. ठीक आहे, दिली तुला परवानगी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या गाडीला जर काही झालं तर मग तू आहेस आणि मी आहे. आणि तू आता जे जे काही बोललायस ना ते सगळं मी लिहून काढणार आहे, लक्षात ठेव. थांब जरा. घे, कर, सही करेल, कर, घे, कर. मग आता मला सांगशील हा सगळा काय प्रकार आहे? नाही, काही नाही. मी कॉलेजमध्ये बघितलेली फाडफाड बोलणारी फिअरलेस जानू ही ती नाहीये. जानू हा लास्ट चान्स आहे. जयंत असा माणूस आहे जो जानूला नक्कीच काहीतरी सांगायचं होतं मला, पण नेमका तो जयंत आला आणि अर्धवट राहिला. पण काय सांगायचं असेल तिला? काहीतरी मेजर प्रॉब्लेम नसेल ना? तो जयंत तसाही अनप्रेडिक्टेबल आणि वियर्ड आहे. आय एम शुअर जो काही प्रॉब्लेम असेल तो त्याच्याचमुळे असेल. खरी पण दोघच, त्यामुळे बोलायला पण कोणीच नसेल जानू सोबत. यार विश्वा, तू कॉन्टॅक्ट नको तोडायला पाहिजे होतास. जानूने एवढे फोन केले, मेसेजेस केले, आणि मी माझ्याच जगात. कदाचित तेव्हाच तिने सगळं शेअर केलं असतं तर. यार, मला जानूशी बोलायचं आहे. मला अर्धवट राहिलेली गोष्ट कळून घ्यायची आहे. तिला आता कॉन्टॅक्ट करू शकतो का? फोन करू की मेसेज? मेसेज करतो. जानू, बराच वेळ झाला फोन वाजतोय नाही? हो ना. जानवी,
फोन वाजतोय. अगं जानू, बाळा बघ जरा, फोन सारखा वाजतोय, काहीतरी मेसेज येत आहेत वाटतं. जानू, बघू आई कोणाचा मेसेज आहे. आनंदी, तिकडे जाऊन स्वतःची नीट काळजी घ्यायची हा. टीचर जे सांगतायत ते सगळं नीट ऐकायचं, नीट अभ्यास करायचा. तशा तुम्ही गुणी आहात, मला माहितीये तुम्ही ऐकाल, पण आता पायाची जास्त काळजी घ्यायची आपल्याला. तेव्हा जास्त हालचाल करायची नाही, धावपळ नाही करायची, उड्याही नाही मारायच्या. हा अहो मॅडम, हे सगळं ऐकूनच पोट भरेल तिचं. आता सांगायला नको का? अहो मॅडम, तुम्ही सगळं बोरिंग सांगताय हो. नाही नाही, म्हणजे मान्य आहे की तुम्ही डॉक्टरांचं सगळं ऐकायला पाहिजे, म्हणजे पायाची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. पण डॉक्टर काय म्हणाले होते? सिद्धिराज, तुम्ही आठवा डॉक्टर काय म्हणाले होते? डॉक्टर काका म्हणाले होते की पायाची हालचाल करायची. करेक्ट गुंड्या. त्याच्यामुळे नुसतं बसून नाही राहायचं, थोडं थोडं चाली करायची, थोडं धावायचं, थोड्या उड्याही मारायच्या. आणि आठवते ना बाबांनी पायाचे कुठले खेळ सांगितले होते ते? खेळ? कुठले खेळ? ते आमचं टॉप सिक्रेट आहे. अरेच्या, मला नाही सांगणार तुम्ही तुमचं सिक्रेट? अजिबात नाही. असं कसं? सांगा बरं. एक मिनिट, तुम्ही मला एक प्रॉमिस द्या की तुम्ही मला नेहमी भेटायला येणार. प्रॉमिस. प्रॉमिस. एकदम पक्कावाला प्रॉमिस. पक्कावाला प्रॉमिस. कधीपासून तुम्ही मलाच भरवताय, आता एकमेकांना भरवा. आनंदी, काहीतरी काय तुमचं? प्लीज ना, प्लीज भावनाई, माझ्यासाठी एवढं करा. मी उद्यापासून बोर्डिंगला जाणार ना, प्लीज माझ्यासाठी एवढं करा ना. मला इकडच्या स्वीट मेमरी किती घेऊन जायचंय, प्लीज. आनंदी, हे बघ, आई बाबांनी भरवलंच पाहिजे असं काही नाही. एकमेकांना तुला भरवतोय ना आम्ही, मग झालं की. नाही नाही, तुम्ही माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. अगं बरं ठीक आहे. मॅडम, म्हणजे आपण एकमेकांना घास भरवतोय. थांबा थांबा थांबा. भरवा. आनंदी, स्माइल. आता एकमेकांना भरवा. हे बघ किती छान आलंय. मस्त काय जबरी आलंय. फोटो तर जबरीच आलाय मॅडम, तुम्ही काही म्हणा. आनंदी, चला आता झोपायची वेळ झाली ना, उद्या खूप लवकर गडबड आहे आपली. पण झोपताना माझी अजून एक विश पूर्ण करावा लागेल. प्लीज प्लीज
हे कसं शक्य आहे? शक्य आहे. आनंदी अहो ही झाली हाताची उशी. आता मी या उशीवर झोपणार.